तर उमाडीमध्ये आल्यानंतर आमच्यासोबत एवढं मोठं कांड होऊन जाईल हे तर आम्हाला कधी वाटलं बी नव्हतं। तर आज आपला शॉर्टकट मिनी ब्लॉग पार्ट 2 जसं तुम्हाला सर्वांना तर माहित आहे आज आपल्या चॅनलचा 52वा दिवस आणि आपले आजचे फॉलोअर्स आहे 1601। मग खाटू श्यामजीचे दर्शन केल्यानंतर आमच्या मनात विचार आला की माऊलीचे बी दर्शन करून या, म्हणून आम्ही न काढली गाडी आणि 120च्या स्पीडनं आम्ही निघालो सीधा गिरणीकडे। आडवे तेवढे उबड खाबड रस्ते पार करून आम्ही येऊन पोहोचलो गिरणी। पण कसं आहे ना, तुम्ही महाराजांच्या कोणत्याही मंदिरात जा आपल्या मनाला एक स्थिर आणि एक शांततेचं वातावरण वाटते। मग अशाच शांत मनानं आम्ही नव दर्शन बारीच्या लाईनीमध्ये लागून महाराजांचे दर्शन केले आणि तशाच शांतपणानं आम्ही बाहेर निघालो। मग महाराजांचे दर्शन झाल्यानंतर आम्ही न केलं बघ गिरणीले टाटा आणि निघालो सीधा उमाडीकडे। पण रस्त्याने निघता खेपेच आमच्या पोटात उंदर कुदायला लागले, म्हणून उंदरायला शांत करण्यासाठी आम्ही या हॉटेलवर आलो। आता बोर्डावर माया नाव आहे म्हणून असं नको समज जा की माझ्या हॉटेल आहे लोक चपलाने आणतील मला, म्हणून शांततेत एक एक कचोरी दाबली। त्याच्या बाद मी नेले म्हटलं देणार बिल तर म्हणे तू दे, आणि त्या 2 कचोऱ्याचं बिल माया नावावर फाडलं आणि पोटातले उंदर शांत करून आम्ही निघालो वापस आपल्या रस्त्यानं। मग काय सीधा 180चा गिअर टाकून आपल्या पोट्यांना टाटा करून आम्ही येऊन पोहोचलो उमाडीच्या जत्रेत। मग जत्रेत आल्या खेपेच मला मामा मामी आणि आपले बाकी चिल्लर पार्टी भेटले आणि मग त्या सर्वांना आपल्या ब्लॉग मध्ये घेऊन आम्ही निघालो होतो जत्रा इंडियाले। तेवढ्यात मला अटी सोनू भाऊ आणि आपले सूरज भाऊ भेटले। मग त्या दोघांना भेटत होतो की आम्हाला अजून शुभम भेटला। मग त्या तिघांसोबत प्रेमाच्या 3 गोष्टी करून आम्ही सीधा मंदिरात आलो। मंदिरात आल्यानंतर पहिले तर मग महाराजांचे दर्शन करून घेतले आणि सरळ बाहेर निघालो। मग आम्ही जसं भाऊ जत्रा घुमण्यासाठी निघालो तसं आमचे जिबील थोडे चटके पाहिजे होते। सीधा या भाऊ जोडी येऊन आम्ही एक एक गिल्ला सुताना केला। मग आम्ही ना अटी एक एक गिल्ला सुताना केलाच होता की मला अटी यश भेटला। मग आपल्या यशबाईला आपल्या ब्लॉग मध्ये घेऊन मला अटी हे पुंगी पडेल दिसली। मग काय घेऊन टाकली, म्हटलं चांगले आहे डोकं उठवायले। मग असं डोकं उठवताना मला आठवण आले की भासाले काही ना काही घेणं पडीन, नाही तर घरी शेती दंगलच चालू होऊन जाते। मग जत्रा हिंडता त्याला म्हटलं काय घेऊ करता करता बॅट बॉलच घेऊन टाकली। आपल्या भासाले बॅट बॉल आणि आपल्यासाठी पुंगी, बस एवढंच जत्रेतून घेऊन आम्ही झालो बा फरार। चला तर भावांना आपला टाइम झाला आता वापस घरी जायचा। आणि तुम्हाला ही ट्रिप कशी वाटली एक बार कमेंट करून मला नक्की सांगा। आणि कधी आपला ब्लॉग आवडला असेल तर मग फॉलो करायला विसरू नका। फटाफट उजव्या अंगठ्याच्या खालचं बटन दाबून द्यायचं, टेन्शन नाही घ्यायचं। पण चला तर भावांना भेटूया आपण अशा एका नवीन ब्लॉग सोबत, तोपर्यंतसाठी जय श्री